मी अहिल्यानगरीतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना, मराठ्याच्या विशेष नेत्याला, सगळ्या पक्षातल्या. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय. आमचा काही लॉस नाही, तुम्ही सावध व्हा. मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे अधिकारी संपवायला बघतोय, मराठ्यांचे नेते पण संपायला बघतोय. सावध व्हा. सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची ओळी दिली, एक एक सगळ्याला. काय काम चाललंय तिथं पुरं त्याला कळतंय. इतका बेभरशी माणूस असतो का? तुझ्या पक्षात आलेत ना ते आता, तरी तू ओळी तुला एक एक. म्हणजे किती हातल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस बघा तू. आणि कसा पक्ष ते भाजप ना, वेगळंच होतं आणि वेगळंच केलं याने भाजपच. सत्तेवर येण्यासाठी न येणारे लोक भेडून घेतले बघा त्यांनी. नारायण राणे साहेब कवा तिकडे जाऊ शकत नाही, नेले वरगडून. बघा शिंदे साहेब तिकडे कवा जाऊ शकत नाही, नेले. अजित दादा पवार कवाच जाऊ शकत नाही, नेलं. अशोकराव चव्हाण साहेबाचे 3दा मुख्यमंत्री झालेले. असा माणूस जाऊ शकत नाही मेला तरी. बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाव टाकले, जावं लागलं. थोरात बघा, तुम्ही निंबाळकर बघा, राजे घराणे बघा, तुमचं अहिल्यानगरचंच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री विखे साहेब, अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये मध्ये त्यांनी काय गृहमंत्री बघितलेला नाही केंद्राचा, बघितला नाही का? शिवराजसिंह पाटील बघितले, त्याच्यानंतर सुशीलकुमार शिंदे बघितले, केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी. पण जावं लागलं. ही दशा आहे मराठ्यांची. हे तुम्हाला आतल्या आत पडतंय त्यांना. हो पण आता मीडियात येणार ते, मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुशी देतो, बळच हाताळ काढी देत. पण आतून यांना सगळ्याला माहिती हो माणूस गिअरमध्ये आणून संपावा लागला. तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो, हजारो म्हणलं तरी पण, जी आता कधी जाऊच शकत नाही त्याला सुद्धा दाबदडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय. आता बिचाराला राहणं आलं. ते भाजपमधले संपित आहे, ते भाजपमधले संपित आहे देवेंद्र फडणवीस. त्या सुधीर मुनगंटीवार साहेबाची त्याची अशी फजिती केली, ते एकनाथ खडसे ती फजिती, ते नितीन गडकरी साहेब ते तर दिल्लीच सोडी ना आता. असे त्या सत्तेसाठी ना यांच्या लोकांनाच लाथा आणतंय. असे किती का तुम्हाला यादीच देईन मी भाजपमध्ये सुद्धा का धरलेली. आता मला भाजपचे काही फोन करते, तुम्ही येऊ करून काढ म्हणून मला हे सांगायची वेळ आणली बा तुम्ही. मला भाजपचे फोन करते आता, ते म्हणजे धाबाक आमचे कोणाचे 5 लाखाचे कोणाचे 20 लाखाचे काम गुतलेले आहेत. आम्ही तिकडे येतं, आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय, मस्त आम्ही सत्तेत येत, आमचे पोरं आम्हाला शादीत येत. जर 29 ऑगस्टला मुंबईला नाही आलो तर, मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर, पण परिस्थिती अशी झाली म्हणे, सांगायला बरं का, खरं सांगतो मी तुम्हाला, हे लावू नका का लावणार आहे. तर ते म्हणे चालूच आहे. ते म्हणले आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू, कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे. इतके आतल्या गाठीचे म्हणे ते हुक टाकी देत म्हणे, आणि उगा काम गुतून फिरतात, हे करून फिरतात. म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधाऱ्याला सुद्धा कळायला लागले. आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही म्हणलो, डायरेक्ट म्हणतो हे येणार, हे सत्ताधाऱ्याला मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो. पण ते आता आतून त्यांच्या लक्षात आले, मग ते विचारे हळूच माणसं पाठीत त्यांची, ते नाही येत माणसं पाठीत. आम्ही तुमचं सांगतो बरं पाटील, कारण आम्हाला कळालंय आता हे आमचं एका गेम करायलाय, कसा निधी द्यायलाय. तुम्हाला एक उदाहरण सांगू, मी आतापर्यंत म्हणलो का कधी, जालन्यात अशी परिस्थिती झाली, म्हणजे ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले. डायरेक्ट येऊन मला अंतरवली ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होतं, तरी मी 25-30 वर्ष लढलो. आता त्यांचा एक हागर येते आणि ते म्हणतात तुम्हाला देऊ का 10-20 लाखाचे काम, 30 लाखाचे. आमचा पालकमंत्री ओबीसीचा काय तुम्ही लावलंय फडणवीस, कसा पक्ष वाढायचा. मी तर मराठ्याचा एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय, भाजपमधले मोठमोठाले. मला सोलापूरमध्ये सुद्धा हे सांगितलं, फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर मला आमचं नाव सांगा, उद्या मीडियात सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास. म्हणजे ओबीसी जिथं मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय, नांदेडला त्रास व्हायला लागलाय. आमचे पालकमंत्री होते मराठ्याचे, त्रास देतात ओबीसीला, दाखवा बरं त्रास दिलेला. तुमचं आरलंय मोठे मग ते नाव नको सांगायचं, त्यांची आधीच पैसे चालले. तरी आमदार खासदार मिळून सगळे मला 30-32 जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून. आणि त्यांच्याच पक्षाले काही मंत्री सांगत येत आम्हाला ओळी दिलाय, कामच करताय ना म्हणे, नाव सांगितलं का 5 काहून पण कामच करताय. आणि खरं आहे हो, ते दुःख आहे. आता तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज.